माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. गेल्या महिन्यात आपण दिवाळी साजरी केली. दरवर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळी आपल्या भारतीय जवानांबरोबर साजरी करण्यासाठी मी भारत-चीन सीमेवर गेलो होतो. ITBPचे सैनिक, सैन्य दलाचे जवान ह्या सर्वांबरोबर हिमालयाच्या उंच भागात दिवाळी साजरी केली. मी दरवेळी जातो, पण ह्या दिवाळीचा अनुभव काही वेगळाच होता. देशातल्या 125 कोटी नागरिकांनी ज्या अनोख्या प्रकारे ही दिवाळी सैन्य दलातील जवानांना अर्पण केली, सुरक्षा दलांना अर्पण केली, त्याचं प्रतिबिंब त्या प्रत्येक जवानाच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. भावना त्यांच्या ओतप्रोत भरलेल्या दिसत होत्या. इतकंच नाही, तर देशवासियांनी जे शुभेच्छा संदेश पाठवले, आपल्या आनंदात सुरक्षा दलांना सहभागी करून घेतलं, विलक्षण प्रतिसाद दिला. आणि आपल्या नागरिकांनी केवळ संदेशच नाही पाठवले, ते मनानंही जवानांशी जोडले गेले होते. कुणी कविता केली, कुणी चित्र काढलं, कुणी कार्टून काढलं, काही जणांनी व्हिडिओ तयार केला. म्हणजे प्रत्येक घर जणू काही सैन्याची चौकीच झालं होतं. आणि जेव्हा ही पत्र मी वाचली, तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. कितीही कल्पकता, भावनांनी भरलेली ही पत्र. त्याचवेळी MyGovवर एक सूचना आली की यातल्या निवडक गोष्टी एकत्र करून त्याचं कॉफी टेबल बुक बनवता येईल का. ते काम सुरू आहे. आपण सर्वांचं योगदान, देशाच्या सैन्य दलाच्या जवानांसाठी आपण व्यक्त केलेल्या भावना, आपली कल्पकता, हे सगळं त्या ग्रंथात संकलित केलं जाईल. आपल्या सैन्य दलातील एका जवानानं मला लिहिलंय, पंतप्रधानजी, आम्हा सैनिकांसाठी होळी, दिवाळी, प्रत्येक सण हा सीमेवरच असतो. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. पण हो, सणाच्या दिवशी मात्र घरची आठवण येतेच. पण खरं सांगू, यावेळी असं वाटलं नाही की सण आहे आणि मी घरी नाही. असं वाटलं की जणू आपण 125 कोटी भारतीयांबरोबर दिवाळी साजरी करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ह्या दिवाळीत आपल्या सैन्य दलाबद्दल आपण व्यक्त केलेल्या भावना केवळ काही प्रसंगापुरत्याच मर्यादित राहून कसं चालेल. मी आपल्याला विनंती करतो की आपण एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण ही सवय आपल्याला लावून घेऊया. कोणताही सण असो, उत्सव असो, आनंदाचा प्रसंग असो, आपल्या देशाच्या सैनिकांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्षात ठेवूया. जेव्हा सारं राष्ट्र सैन्य दलाबरोबर उभं राहतं, तेव्हा आपल्या सेनेची शक्ती 125 कोटी पटीनं वाढते. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर राज्यातले सरपंच मला भेटायला आले होते. जम्मू काश्मीर पंचायत परिषदेचे सदस्य होते. काश्मीर खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागातून ते आले होते. सुमारे 40-50 जण होते. बराच वेळ त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली. आपल्या गावाच्या विकासाबाबत मुद्दे घेऊन ते आले होते. त्यांच्या काही मागण्या देखील होत्या. आणि जेव्हा आमचा संवाद सुरू झाला, तेव्हा साहजिकच काश्मीर खोऱ्यातलं वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, मुलांचं भवितव्य हे मुद्दे निघाले. साहजिकच होतं ते. आणि इतक्या प्रेमानं, मोकळेपणानं या सरपंचांनी संवाद साधला. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करणारी होती. काश्मीरात शाळांना आगी लावल्या जातात,
त्याची चर्चा बोलण्याच्या ओघात देखील झाली आणि मी बघितलं की आपल्या सर्व देशबांधवांना जितकं दुःख होतं तितकाच त्रास त्यांनाही याचा होतो आणि ते म्हणतात की शाळा नव्हे तर मुलांचं भवितव्य जायला गेलं आहे. मी त्यांना विनंती केली की आपण ह्या मुलांच्या भवितव्याकडे लक्ष द्या आणि मला सांगायला आनंद होतो की काश्मीरमधून आलेल्या ह्या सर्व सरपंचांनी मला दिलेला शब्द पाळला. गावागावात जाऊन तिथल्या लोकांना जागृत केलं. काही दिवसांपूर्वीच तिथे बोर्डाच्या परीक्षा झाल्या. काश्मीरच्या मुलांनी आणि मुलींनी जवळजवळ 95% म्हणजेच 95% विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही बोर्डाची परीक्षा दिली. बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं, या गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहिलं तर जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यांनी दाखवलेल्या उत्साहासाठी मी विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर करेनच, पण त्यांचे आईवडील, नातेवाईक आणि त्यांचे शिक्षक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, यावेळी जेव्हा मन की बातसाठी मी आपणाकडून सूचना मागवल्या तेव्हा मी सांगू शकतो की एकाच विषयावर सर्वांनी सूचना पाठवल्या. सगळ्यांचं सांगणं होतं की 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबद्दल जरा सविस्तर बोलावं. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करताना देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महाअभियान सुरू करण्याचा मुद्दा मी मांडला होता. ज्यावेळी मी हा निर्णय घेतला आणि आपल्यासमोर ठेवला त्याचवेळी मी सर्वांच्या समोर सांगितलं होतं की हा निर्णय साधा नाही, अडचणींनी भरलेला आहे. पण निर्णय घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो अंमलात आणणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मलाही या गोष्टीचा अंदाज होता की आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या नवनव्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की हा निर्णय इतका मोठा आहे की त्यांच्या परिणामांतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 50 दिवस लागतीलच आणि त्यानंतरच सुरळीत स्थितीकडे आपण पाऊल टाकू शकतो. 70 वर्षांपासून ज्या आजाराला आपण तोंड देत आहोत त्यापासून सुटका करण्याचा मार्ग सुलभ असू शकत नाही. आपल्याला येणाऱ्या अडचणी मी समजू शकतो, पण जेव्हा या निर्णयाला आपण दिलेला पाठिंबा मी बघतो, आपण दिलेलं सहकार्य बघतो, आपल्याला संभ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही कधीकधी मन विचलित करणाऱ्या घटना समोर घडूनही आपण सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला आहे. देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे. 500 आणि 1000च्या नोटा, इतका मोठा देश, इतक्या चलनाचा भडीमार, अब्जावधी नोटा आणि हा निर्णय सारं जग बारकाईनं बघत आहे. प्रत्येक अर्थतज्ञ याचं सखोल विश्लेषण करतोय, मूल्यमापन करतोय. पूर्ण जग हे बघतंय की हिंदुस्थानातील 125 कोटी नागरिक अडचणी सोसूनही सफलता मिळवतील का? जगाच्या मनात कदाचित प्रश्नचिन्ह असू शकेल. भारताच्या 125 कोटी देशबांधवांबद्दल केवळ श्रद्धा आणि श्रद्धाच आहे, विश्वास आणि विश्वासच आहे. हे 125 कोटी देशबांधव हा संकल्प पूर्ण करतीलच आणि आपला देश सोन्याप्रमाणे या आगीतून तावून सुलाखून निघेल. आणि त्याचं कारण या देशाचा नागरिक आहे, आपण आहात. यशाचा हा मार्ग चालणं
आपल्यामुळेच शक्य झालं आहे. पूर्ण देशात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभाग, 1,30,000 बँक शाखा, लाखो बँक कर्मचारी, 1.5 लाखांहून जास्त पोस्ट कार्यालय, 1 लाखांपेक्षा जास्त बँक मित्र दिवस रात्र हे काम करतायत. समर्पणाच्या भावनेतून जोडले गेले आहेत. अनेक प्रकारचा तणाव असूनही हे सर्व अत्यंत शांत मनाने या कामाला देशसेवेचा एक यज्ञ मानून, एक महापरिवर्तनाचा प्रयत्न मानून कार्यरत आहेत. सकाळी काम सुरू करतात, रात्री केव्हा पूर्ण होईल हे माहीतही नसतं, पण सगळे काम करत आहेत. आणि त्याचं कारण आहे भारत यात यशस्वी होणार हे स्पष्ट दिसत आहे. आणि मी बघितलं आहे की इतक्या समस्या असूनही बँकेतले, पोस्ट ऑफिसमधले सर्व लोक काम करत आहेत. आणि जेव्हा मानवतेचा विषय निघतो तेव्हा ते 2 पावलं पुढं असल्याचं दिसतं. कुणीतरी मला सांगितलं की खंडव्यात एका ज्येष्ठ नागरिकाला अपघात झाला. अचानक पैशाची गरज भासली. तिथल्या स्थानिक बँकेच्या कर्मचाऱ्याला हे कळलं आणि त्यानं स्वतः त्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाऊन पैसे पोहोचवले, जेणेकरून उपचारासाठी मदत होईल. अशा अनेक घटना रोज टीव्ही, वर्तमानपत्र, चर्चा यातून समोर येतात. या महायज्ञात परिश्रम करणाऱ्या, पुरुषार्थ सिद्ध करणाऱ्या ह्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सामर्थ्याची ओळख तेव्हाच होते जेव्हा कसोटीनंतर यश हाती येतं. मला चांगलं आठवतंय जेव्हा पंतप्रधान जनधन योजना सुरू झाली होती आणि बँक कर्मचाऱ्यांनी त्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता आणि जे काम 70 वर्षात झालं नव्हतं त्यांनी ते करून दाखवलं होतं. त्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. आज पुन्हा एकदा ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे आणि मला विश्वास आहे की 125 कोटी देशबांधवांचा संकल्प, सर्वांचा सामूहिक पुरुषार्थ या राष्ट्राला एक नवीन शक्ती बनवून विशाल करेल. पण वाईट गोष्टी इतक्या पसरल्या आहेत की आजही अनेकांच्या त्या वाईट सवयी जात नाहीत. अजूनही काही लोकांना वाटतं की हे भ्रष्टाचाराचे पैसे, हे काळं धन, हे बेहिशोबी पैसे, निनावी पैसे काही ना काही रस्ता शोधून व्यवस्थेत पुन्हा आणू. ते आपले पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात अवैध मार्ग शोधत आहेत. दुःख याचंच आहे की यात त्यांनी गरिबांचा वापर करण्याचा मार्ग निवडला आहे. गरिबांना भ्रमित करून, मोह किंवा प्रलोभन दाखवून, त्यांच्या खात्यात पैसे भरून किंवा त्यांच्याकडून काही काम करवून घेऊन पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अशा लोकांना आज सांगू इच्छितो, सुधारणं किंवा न सुधारणं आपली मर्जी. कायद्याचं पालन करणं किंवा न करणं आपली मर्जी. कायदा बघेल काय करायचं. पण मेहरबानी करून तुम्ही गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका. तुम्ही असं काहीही करू नका की नोंदीमध्ये गरिबाचं नाव येईल आणि नंतर जेव्हा चौकशी होईल तेव्हा माझा प्रिय गरीब तुमच्या पापामुळे अडचणीत सापडेल. आणि बेनामी संपत्तीबद्दलचा कायदा अतिशय कडक झाला आहे. तो यात लावला जाईल. किती कठीण परिस्थिती येईल आणि सरकारला हे नको आहे की आपल्या देशबांधवांना अडचण होईल. मध्य प्रदेश येथील श्रीमान आशिष यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करून भ्रष्टाचार आणि काळं धन याविरुद्ध सुरू केलेल्या लढाईबद्दल दूरध्वनी केला. या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा देखील केली. ते म्हणतात, सर नमस्ते, मेरा नाम आशीष पारे है. मैं ग्राम तिराली, तहसील तिराली, जिला हरदा, मध्य प्रदेश का एक आम नागरिक हूँ. आपके द्वारा जो मुद्रा 1500 के नोट बंद किए गए हैं यह बहुत ही सराहनीय है. मैं चाहता हूं कि मन की बात में कई उदाहरण लोगों को बताइए कि लोगों ने असुविधा सहन कर होने के बावजूद भी
उन्होंने राष्ट्र उन्नति के लिए यह कड़ा कदम के लिए स्वागत किया है, जिससे लोग एक तरह से उत्साहवर्धित होंगे। और राष्ट्र निर्माण के लिए कैशलेस प्रणाली बहुत आवश्यक है और मैं पूरे देश के साथ हूं और मैं बहुत खुश हूं कि आपने 1000-500 के नोट बंद करा दिए। तसाच मला एक फोन कर्नाटकामधून श्रीमान यल्लप्पा वेलणकर यांनीही केला. मोदी जी नमस्ते। मैं कर्नाटक का कोप्पल डिस्ट्रिक्ट का इटनाल से गांव से यल्लप्पा बेलमकर बात कर रहा हूं। आपको मन से मैं धन्यवाद करना चाहता हूं, क्योंकि आपने कहा था कि अच्छे दिन आएंगे, लेकिन किसी ने भी नहीं सोचा कि ऐसा बड़ा कदम आप उठाएंगे। 500 का और 1000 का नोट ये सब बे करके काला धन और भ्रष्टाचारियों को सबक सिखाया। हर एक भारत के नागरिक को इससे अच्छे दिन कभी नहीं आएंगे। इसी के लिए मैं आपको मन पूर्ण धन्यवाद करना चाहता हूँ। काही गोष्टी प्रसार माध्यमांमधून, लोकांच्या माध्यमातून, सरकारी सूत्रांच्या माध्यमातून समजतात तेव्हा काम करण्याचा उत्साहसुद्धा खूप वाढतो. इतका आनंद होतो, इतका अभिमान वाटतो की माझ्या देशातल्या सामान्य माणसाचं काय विलक्षण सामर्थ्य आहे. महाराष्ट्रामध्ये अकोला इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH6 आहे. तिथे एक रेस्टॉरंट आहे. त्यांनी एक मोठा फलक लावला आहे. जर तुमच्याकडे जुन्या नोटा आहेत आणि तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही पैशांची चिंता करू नका. इथून उपाशी जाऊ नका, खाऊनच जा. आणि जर पुन्हा कधी इकडे येण्याची संधी मिळाली तर अवश्य पैसे देऊन जा. आणि लोक तिथे जातात, खातात आणि 2-4 दिवसानंतर जेव्हा पुन्हा तिथून जातात तेव्हा पैसे देऊन जातात. ही आहे माझ्या देशाची ताकद, ज्यात सेवाभाव, त्यागभाव आहे आणि प्रामाणिकपणाही आहे. निवडणुकीच्या वेळी चाय पे चर्चा हा उपक्रम मी राबवला होता आणि साऱ्या जगभर ही गोष्ट पोहोचली होती. जगातल्या अनेक देशांमधले लोक चाय पे चर्चा हा शब्द बोलायला शिकले. पण मला हे माहीत नव्हतं की चाय पे चर्चामध्ये लग्न जुळवली जातात. मला कळलं की 17 नोव्हेंबरला सुरतमध्ये एक असं लग्न झालं जे लग्न चाय पे चर्चासोबत झालं. गुजरातमध्ये सुरत इथं एका मुलीने तिच्या लग्नात आलेल्या लोकांना फक्त चहा पाजला. कोणताही समारंभ नाही की मेजवानी नाही, काहीही नाही. कारण नोटाबंदीमुळे प्रश्न निर्माण झाला होता पैशाचा. वऱ्हाडी मंडळी देखील त्यालाच आपला मान समजली. सुरतचे भरत मारू आणि दक्षा परमार यांनी आपल्या लग्नाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या धनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत जे योगदान दिलं हे प्रेरणादायक आहे. नवपरिणीत भरत आणि दक्षा यांना मी अनेक आशीर्वाद देतो आणि लग्नाच्या ह्या सोहळ्याचं रूपांतर या महान यज्ञात केल्याबद्दल, एका नव्या संधीमध्ये रूपांतर केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा लोक नवे सुंदर मार्ग शोधून काढतात. मी एकदा टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये बघितलं, रात्री उशिरा आलो होतो तेव्हा बघत होतो. आसाममध्ये धेकियाजुली ह्या नावाचं एक छोटं गाव आहे. चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार तिथे राहतात. त्यांना आठवड्यातून एकदा मजुरी मिळते. आता जेव्हा 2000 रुपयांची नोट मिळाली तेव्हा त्यांनी काय केलं? आजूबाजूच्या शेजारच्या 4 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बाजारात जाऊन एकत्र खरेदी केली आणि 2000 रुपयांची नोट वापरून पैसे दिले. त्यांना लहान रकमेची गरजच भासली नाही, कारण चौघांनी मिळून खरेदी केली आणि ठरवलं की पुढच्या आठवड्यात भेटू, तेव्हा एकत्र बसून हिशेब करू. लोक आपापल्या पद्धतीनं मार्ग काढत आहेत आणि त्यातून झालेला बदलसुद्धा बघा. शासनाकडे एक संदेश आलाय. आसामच्या चहामळ्यातले लोक तिथे ATM यंत्र बसवण्याची मागणी करत आहेत. पहा, खेड्यातल्या जीवनात सुद्धा कसे बदल घडून येत आहेत. या मोहिमेचा काही लोकांना लगेचच फायदा झालाय. देशाला तर येणाऱ्या दिवसात फायदा मिळेलच, पण काही जणांना मात्र तात्काळ लाभ मिळाला. थोडा हिशेब विचाराल काय झालंय तेव्हा मला छोट्या छोट्या शहरातली माहिती मिळाली. जवळपास 40-50 शहरांमधून अशी माहिती मिळाली की ह्या नोटा बंद केल्यामुळे त्यांचं जे जुनं येणं बाकी होतं, लोक पैसे देत नव्हते, कराचे, पाणीपट्टीचे, विजेच्या बिलाचे पैसे भरतच नव्हते. आणि आपल्याला तर चांगलंच माहिती आहे की गरीब माणसं 2 दिवस आधीच पै फेडतात. हे जे मोठे लोक असतात ना, ज्यांच्या ओळखी असतात, ज्यांना माहिती असतं की त्यांना कधी कोणी विचारणार नाही, ते पैसे देत नाहीत आणि त्यामुळेच
खूप थकबाकी राहते. प्रत्येक नगरपालिकेला कराच्या पैशातले जेमतेम 50% जमा होतात. पण ह्यावेळी 8 तारखेच्या निर्णयामुळे सगळेजण त्यांच्या जुन्या नोटा जमा करायला धावत सुटले. 47 नागरी विभागात मागच्या वर्षी ह्यावेळी जवळपास 3-3.5 हजार कोटी रुपये कर जमा झाला होता. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल की ह्या एका आठवड्यात त्यांच्याकडे 13,000 कोटी रुपये जमा झालेत. कुठे 3-3.5 हजार आणि कुठे 13,000, आणि तेही समोरून येऊन. आता त्या नगरपालिकांकडे चौपट पैसे जमा झालेत. मग स्वाभाविक आहे की गरीब वस्त्यांमध्ये गटारं बांधली जातील, पाण्याची व्यवस्था केली जाईल, अंगणवाडीची सोय होईल, अशी अनेक उदाहरणं सापडत आहेत ज्यात याचा थेट फायदा दिसू लागला आहे. बंधू आणि भगिनींनो, आपलं गाव, आपला शेतकरी हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. एकीकडे अर्थव्यवस्थेतील या नव्या बदलामुळे कठीण परिस्थितीत प्रत्येक नागरिक स्वतःला जुळवून घेत आहे. पण माझ्या देशातल्या शेतकऱ्यांचं मी आज विशेष अभिनंदन करतो. मी या हंगामातल्या पीक उत्पादनाची नुकतीच आकडेवारी घेत होतो. मला आनंद झाला की गहू असो, डाळी असोत, तेलबिया असोत, नोव्हेंबरच्या 20 तारखेपर्यंतचा माझ्याकडे हिशोब होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. अडचणी येऊनही शेतकऱ्यांनी मार्ग शोधला आहे. सरकारनंही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात शेतकऱ्यांनी गावांना प्राधान्य दिलं गेलं आहे. तरीही अडचणी आहेतच, पण मला खात्री आहे की जो शेतकरी आपल्या प्रत्येक समस्येचा नैसर्गिक संकटाचा सामना करत उभा असतो, तो यावेळेस सुद्धा खंबीरपणे उभा आहे. आपल्या देशातले छोटे व्यापारी रोजगार देतात आणि आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी मदतही करतात. मागच्या अर्थसंकल्पात आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मोठमोठ्या मॉलप्रमाणेच आता गावातील छोटे छोटे दुकानदारसुद्धा आता 24 तास आपला व्यवसाय करू शकतात. कोणताही कायदा त्यांना अडवणार नाही. कारण माझं असं मत होतं की मोठमोठ्या मॉलना 24 तास मिळतात, मग गावातल्या गरीब दुकानदाराला का नको मिळायला? मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कर्ज देण्यासाठी खूप पुढाकार घेतला गेला. लाखो करोडो रुपये मुद्रा योजनेतून अशा छोट्या छोट्या लोकांना दिले. कारण हा छोटा व्यवसाय करणारे करोडोंच्या संख्येत आहेत आणि अब्जावधी रुपयांच्या व्यापाराला ते गती देतात. पण ह्या निर्णयामुळे त्यांनाही समस्या येणं स्वाभाविक होतं. पण मी बघितलंय की आत्ता आपले हे छोटे छोटे व्यापारीसुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपापल्या पद्धतीनं ग्राहकांची सेवा करत आहेत. विश्वासाच्या आधारावर सुद्धा करत आहेत. आणि मी आपल्या छोट्या व्यापारी बंधू भगिनींना सांगू इच्छितो की ही संधी आहे. आपणही डिजिटल जगात प्रवेश करा. आपणही आपल्या मोबाईल फोनवर बँकांची ॲप्स डाउनलोड करा. आपणही क्रेडिट कार्डसाठी पॉश मशीन ठेवा. नोटा न वापरता व्यापार कसा होऊ शकतो हे आपण शिकून घ्या. आपण बघा, मोठमोठे मॉल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपला व्यापार वाढवतात, एक छोटा व्यापारीसुद्धा ह्या साधारण युजर फ्रेंडली टेक्नॉलॉजीमुळे आपला व्यापार वाढवू शकतो. काही बिघडेल अशी शक्यताच नाही. वाढवण्याची संधी आहे. मी आपल्याला आमंत्रण देतो की कॅशलेस सोसायटी, रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण फार मोठं योगदान देऊ शकता. आपण आपला व्यापार वाढवण्यासाठी मोबाईल फोनवर पूर्ण बँकिंग व्यवस्था उभी करू शकता. आणि आज नोटांव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत ज्यातून आपण व्यवसाय चालवू शकतो. तंत्रज्ञानाचे रस्ते आहेत, सुरक्षित आहेत, भरवशाचे आहेत आणि जलदही आहेत. माझी इच्छा आहे की आपण हे अभियान यशस्वी करण्यासाठी मला मदत करावी. इतकंच नाही तर बदलांचंही नेतृत्व आपण करावं. आणि मला खात्री आहे आपण हे बदलांचं नेतृत्व करू शकता. आपण गावचा संपूर्ण कारभार ह्या तंत्रज्ञानाच्या आधारानं करू शकता. मला विश्वास आहे. मी श्रमिक, कष्टकरी बंधू भगिनींनासुद्धा सांगू इच्छितो की आपलं फार शोषण झालं आहे. कागदावर पगाराचा आकडा एक असतो आणि हातात मिळणारी रक्कम
दुसरीच असते. कधी हातात पूर्ण पगार मिळतो त्यावेळी बाहेर कोणीतरी उभा असतो, त्याला त्यातला हिस्सा द्यावा लागतो आणि मग मजूर ह्या शोषणाला नाईलाजानं आपल्या जगण्याचा एक भाग बनवतो. ह्या नव्या व्यवस्थेत आमची इच्छा आहे की बँकेत आपलं खातं असावं, आपल्या पगाराचे पैसे बँकेत जमा व्हावेत, ज्यामुळे किमान वेतन तरतुदींचं पालन केलं जाईल, आपल्याला पूर्ण पैसे मिळतील, कोणी त्यातला हिस्सा मागणार नाहीत, आपलं शोषण होणार नाही. आणि एकदा का आपल्या खात्यात पैसे आले की आपण आपल्या छोट्या मोबाईल फोनचा, त्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही, वापर ई पाकिटासारखा करू शकाल. त्याच मोबाईलचा उपयोग करून आपण जवळपासच्या छोट्या मोठ्या दुकानातून खरेदीही करू शकाल, त्याला पैसेही देऊ शकाल. म्हणून कष्टकरी बंधू भगिनींना मी या योजनेत सहभागी होण्यासाठी विशेष आग्रह करेन, कारण अंतिमतः इतका मोठा निर्णय मी देशातल्या गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, पीडित वंचितांसाठी घेतला आहे. त्याचा फायदा त्यांना मिळायलाच हवा. आज मी विशेष करून युवक मित्रांसोबत संवाद साधू इच्छितो. आपण जगभरात गाजावाजा करत म्हणतो की भारत असा देश आहे जिथे 65% लोकसंख्या 35 वर्षाच्या आतली आहे. माझ्या देशातील युवक आणि युवतींनो, मला माहीत आहे माझा निर्णय आपल्याला पटला आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की आपण या निर्णयाचं समर्थन करताय. मला हेही माहिती आहे की ह्या गोष्टीला सकारात्मक रूपानं पुढे नेण्यासाठी आपण योगदान देत आहात. पण मित्र हो, आपण माझे सच्चे सैनिक आहात, खरे सवंगडी आहात. भारत मातेची सेवा करण्याची एक विलक्षण संधी आपल्यासमोर आली आहे. देशाला आर्थिक शिखरावर नेण्याची संधी आली आहे. माझ्या तरुण मित्रांनो, आपण मला मदत कराल का? मला साथ द्याल? एवढ्यानं काही होणार नाही. आजच्या जगाचा जितका अनुभव आपल्याला आहे तितका जुन्या पिढीला नाही. हे शक्य आहे की आपल्या घरातल्या मोठ्या भावाला माहीत नसेल आणि आई वडील, काका काकू, मामा मामी यांनाही माहीत नसेल. ॲप काय असतं ते आपण जाणता, ऑनलाईन बँकिंग काय असते तेही आपल्याला माहिती आहे, ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं होतं तेही आपल्याला माहिती आहे. आपल्यासाठी या गोष्टी काही विशेष नाहीत आणि आपण त्याचा वापरही करता. पण आज देश जे महान कार्य करू इच्छितो, जे आपलं स्वप्न आहे, कॅशलेस सोसायटी, रोकड रहित व्यवस्था, हे खरं आहे की 100% कॅशलेस शक्य नाही. पण भारतानं लेस कॅश सोसायटीची सुरुवात का करू नये? एकदा आपण लेस कॅश सोसायटीचा आरंभ केला तर कॅशलेस सोसायटी हे ध्येय फार दूर नाही. आणि मला यात आपला प्रत्यक्ष सहभाग हवा आहे, स्वतःचा वेळ हवा आहे, स्वतःचा संकल्प हवा आहे. आणि आपण मला कधीही निराश करणार नाही, मला खात्री आहे. कारण आपण सर्व हिंदुस्थानातल्या गरिबांचं जीवन बदलावं अशी इच्छा असणारे आपण लोक आहोत. आपण जाणता, कॅशलेस सोसायटीसाठी, डिजिटल किंवा मोबाईल बँकिंगसाठी आज मोठी संधी आहे. प्रत्येक बँक ऑनलाईन सुविधा देतं. हिंदुस्थानातल्या प्रत्येक बँकेचं मोबाईल ॲप आहे, प्रत्येक बँकेचं आपलं वॉलेट आहे. वॉलेटचा सरळ सोप्पा अर्थ आहे ई पाकिट. अनेक प्रकारची कार्ड्स उपलब्ध आहेत. जनधन योजनेअंतर्गत भारतातील कोटी कोटी गरीब कुटुंबांकडे रुपे कार्ड आहे आणि ज्या रुपे कार्डचा फारच कमी उपयोग होत होता, 8 तारखेनंतर गरिबांनीही रुपे कार्ड वापरायला सुरुवात केली आहे आणि त्याचा वापर जवळजवळ 300% वाढला आहे. ज्याप्रमाणे मोबाईल फोनसाठी प्रीपेड कार्ड मिळतं, तसंच बँक खात्यातील पैसे खर्च करण्यासाठी प्रीपेड कार्ड मिळतं. एक उत्तम मंच व्यापाऱ्यांसाठी UPI, ज्याचा वापर करून आपण खरेदीही करू शकतो, पैसे पाठवू शकतो, पैसे घेऊसुद्धा शकतो. आणि हे काम इतकं सोपं आहे की ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सॲप पाठवतो तसंच अगदी अशिक्षित माणसालासुद्धा व्हॉट्सॲप कसं वापरायचं, फॉरवर्ड कसं करायचं हे आज माहिती असतं. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञान आता इतकं सोपं होत आहे की या कामासाठी स्मार्टफोनची सुद्धा गरज नाही. अगदी साध्या सोयी असलेला फोन वापरूनसुद्धा पैसे दिले आणि घेतले जाऊ शकतात. धोबी असो, भाजी विकणारा असो, दूध विकणारा असो, वर्तमानपत्र विकणारा असो, चहा विकणारा असो, चणे विकणारा असो, प्रत्येक जण याचा वापर अगदी आरामात करू शकतो. आणि मी सुद्धा या व्यवस्थेला अधिक सोपं करण्यासाठी जोर लावला आहे. सर्व बँका यावर काम करत आहेत.
आणि आता तर ऑनलाईन अधिभारसुद्धा रद्द केला आहे. आणि अशा प्रकारची कार्ड वापरताना जो अधिभार लागायचा तो सुद्धा काढून टाकल्यानं गेल्या 2-4 दिवसातल्या वर्तमानपत्रात आपण वाचलं असेल, सर्व खर्च संपवले आहेत. त्यामुळे कॅशलेस सोसायटीच्या चळवळीला गती मिळेल. माझ्या तरुण मित्रांनो, एवढं सगळं होऊनही एक संपूर्ण पिढी अशी आहे जी यापासून अपरिचित आहे. आणि आपण सारेच, मला माहिती आहे, या महान कामात सक्रिय सहभाग देत आहात. व्हॉट्सॲपवर ज्या प्रकारचे क्रिएटिव्ह मेसेज आपण देतो, घोषवाक्य, कविता, किस्से, कार्टून, नव्या नव्या कल्पना, विनोद, हे सगळं मी बघतोय. आणि आव्हानाचा सामना करताना आपल्या तरुण पिढीकडे जी नवनिर्मितीची शक्ती आहे, त्यावरून असं वाटतं की या भारतभूमीचं हे वैशिष्ट्य आहे. कोणे एकेकाळी युद्धाच्या मैदानात गीतेचा जन्म झाला होता, त्याचप्रमाणे आज मोठ्या परिवर्तनाच्या एका कालखंडातून आपण जात आहोत. त्याचवेळी आपल्या आतली मौलिक सर्जनशीलता प्रकट होत आहे. पण माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन की ह्या कामासाठी आपल्या मदतीची गरज आहे. होय होय होय, मी पुन्हा सांगतो, मला आपली मदत हवी आहे. आणि मला खात्री आहे, माझ्या देशातील कोट्यावधी युवक हे काम करतील. आपण एक काम करा, आजच संकल्प करा की स्वतः आपण कॅशलेस सोसायटीचा स्वतः एक भाग व्हाल. ऑनलाईन खर्च करण्यासाठी जे जे तंत्रज्ञान लागतं ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असेल. एवढंच नाही तर रोज अर्धा तास 2 तास वेळ काढून कमीत कमी 10 कुटुंबांना आपण हे सांगा की हे तंत्रज्ञान काय आहे, तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, आपल्या बँकेचे ॲप कसं डाउनलोड करता येतं, आपल्या खात्यात जे पैसे शिल्लक आहेत ते कसे खर्चासाठी वापरता येतील, दुकानदाराला कसे देता येतील. दुकानदारालाही शिकवा की हे वापरून व्यापार कसा करता येतो. आपल्याला स्वेच्छेनं ही कॅशलेस सोसायटी ह्या नोटांच्या जंजाळातून बाहेर काढण्याचा महाअभियान, देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं अभियान, काळ्या पैशापासून मुक्ती देण्याचं अभियान, लोकांना अडचणीपासून, समस्येपासून मुक्ती देण्याचं अभियान, याचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे. रुपे कार्डचा उपयोग कसा करायचा हे एकदा लोकांना आपण शिकवाल तर ती गरीब व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देईल. सामान्य नागरिकाला ही व्यवस्था शिकवाल तर कदाचित त्याला साऱ्या चिंतांपासून मुक्ती मिळेल. आणि या कामात जर हिंदुस्थानातल्या साऱ्या युवकांनी स्वतःला झोकून दिलं तर फार वेळ लागेल असं मला वाटत नाही. 1 महिन्याच्या आतच या जगात आपण आधुनिक हिंदुस्थान म्हणून उभे राहू शकतो. आणि हे काम आपण आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून करू शकता. रोज 10 घरी जाऊन करू शकता. रोज 10 घरांना यात सहभागी करू शकता. मी आपल्याला निमंत्रण देतो, या, केवळ समर्थन देऊन थांबू नका. या परिवर्तनाचे आपण सेनानी होऊया आणि परिवर्तन घडवूनच दाखवूया. देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी ही लढाई आपण पुढे नेऊया. आणि जगात असे अनेक देश आहेत जिथे तिथल्या नवयुवकांनी राष्ट्राचं जीवनच बदलून दाखवलं आहे. आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल की जो बदल घडतो तो युवकच घडवतो. क्रांती होते ती युवकांकडूनच. केनिया देशानं निर्धार केला. पैसा ही एक मोबाईल व्यवस्था उभी केली. तंत्रज्ञानाचा वापर केला. पैसा हे नाव दिलं. आणि आज जवळजवळ आफ्रिकेच्या या भागात, केनियात सगळे व्यवहार यात परिवर्तित होण्याच्या तयारीत आहेत. एक मोठी क्रांती घडवून आणली आहे या देशानं. माझ्या युवकांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला आग्रहपूर्वक सांगेन की हे अभियान आपण पुढे न्या. प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, NCC, NSS सामूहिक रूपानं, व्यक्तिगत रूपानं हे काम करण्यासाठी मी आपल्याला निमंत्रण देतो. ही गोष्ट आपण पुढे नेऊ. देशाची उत्तम सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, ती आपण घालवता कामा नये. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या देशाचे महान कवी श्रीमान हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती आहे. आणि आज त्यांच्या जयंतीदिनी श्रीमान अमिताभ बच्चन यांनी स्वच्छता अभियानासाठी घोषणा दिली आहे.
आपण बघितलं असेल, या शतकातील सर्वात लोकप्रिय कलाकार अमिताभजी स्वच्छता मोहिमेला मन लावून पुढे नेत आहेत. असं वाटतंय की स्वच्छता त्यांच्या नसानसात भिनली आहे आणि म्हणूनच आपल्या वडिलांच्या जयंतीदिनी सुद्धा त्यांना स्वच्छतेचं कामच आठवलं. ते लिहितात की हरिवंशराय यांची एक कविता आहे. त्या कवितेतील एक ओळ त्यांनी लिहिली आहे. मिट्टी का तन मस्ती का मन, क्षणभर जीवन मेरा परिचय. हरिवंशराय या माध्यमातून स्वतःची ओळख देत असत. मिट्टी का तन मस्ती का मन, क्षणभर जीवन मेरा परिचय. त्यांचे सुपुत्र श्रीमान अमिताभजी, ज्यांच्या नसानसात स्वच्छता अभियान जणू दौडत आहे, त्यांनी हरिवंशराय यांच्या ओळीचा वापर करत मला लिहून पाठवलंय, स्वच्छ तन स्वच्छ मन, स्वच्छ भारत मेरा परिचय. मी हरिवंशराय यांना आदरपूर्वक नमन करतो आणि अशा प्रकारे श्रीमान अमिताभजी यांना मन की बातमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि स्वच्छता अभियान पुढे नेण्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता तर मन की बातच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या भावना आपल्या पत्रांमधून MyGovवर, नरेंद्र मोदी ॲपवर मी आपल्याशी कायमचा जोडला गेलो आहे. 11 वाजता मन की बात कार्यक्रम प्रसारित होतो, पण प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद आता लगेचच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या नवीन उपक्रमाबद्दल मी आकाशवाणीला धन्यवाद देतो की ज्यामुळे जिथे हिंदी भाषा प्रचलित नाही तिथल्याही देशबांधवांना यात सहभागी होण्याची संधी अवश्य मिळेल. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद.